नमस्कार मंडळी. आज आपला आरोग्यावरती झूम सेशन स्टार्ट होतंय ओरलँडो मराठी मंडळाच्या माध्यमातून. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर रुपाली जोशी पानसे. मी त्यांची ओळख करून देते. डॉक्टर रुपाली यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून टिळक आयुर्वेद युनिव्हर्सिटी मधून BA MSc डिग्री घेतलेली आहे. त्यांनी चाइल्ड सायकोलॉजी आणि काउन्सिलिंग मध्ये डिप्लोमा केलेला आहे. मागची 16 वर्ष त्या आयुर्वेद आणि पंचकर्मच्या प्रॅक्टिशनर राहिलेल्या आहेत. आहारशैली आणि जीवनशैली या बाबतीत त्यांनी बऱ्याचशा शैक्षणिक आणि कॉर्पोरेट संस्थांमध्ये गायडन्स आणि काउन्सिलिंग केलेलं आहे. बरेचसे वर्कशॉप केलेले आहेत. त्यांचं एक खूप सुंदर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, उदरस्त नैवेद्य टू चिअर्स म्हणून. ते बुक Amazonवर ई-बुक म्हणून सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही सर्च करू शकता. आता मागच्याच वर्षी डॉक्टर रुपाली या ओरलँडो म्हणजे ओविडो मध्ये राहायला आलेल्या आहेत. त्याच्यावरूनच त्यांच्याशी ओळख झाली आहे आणि त्या आपल्या मंडळाच्या मेंबर सुद्धा झालेल्या आहेत. अजून एक वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे डॉक्टर रुपालींचं लिखाण खूप आहे. त्यांचे संडे ब्लॉग्स असतात, त्यांचे बरेचसे रायटिंग न्यूजपेपर मध्ये येत असतात. तर आम्ही त्याबद्दलही जास्त माहिती तुम्हाला या कार्यक्रमाच्या नंतर पुरवणार आहोतच. पण म्हटलं या सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून देते, तर मला हे सांगावंसं वाटलं. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर रुपाली, तुमचं आमच्या OMMच्या झूम प्रोग्राम मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. चला मग आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आधी ही आपण मुलाखत करणार आहोत आणि मुलाखत संपल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांना प्रश्न उत्तरांसाठी वेळ देण्यात येईल. कुणाला काही आजच्या कार्यक्रमाबद्दल किंवा कुठलाही आरोग्या वरून कुठला प्रश्न असेल, तो डॉक्टर रुपालींना विचारावासा वाटत असेल तर तो तुम्ही विचारू शकता. चला तर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर रुपाली, कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही आम्हाला आयुर्वेदिक आणि कन्व्हेन्शनल हा आहारशैली काय असते, ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे ते तुम्ही सांगाल का? जरूर जरूर. खरं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की आहारशैली आयुर्वेदाची वेगळी आहे का आणि आम्ही आता सध्या जे आहार घेतो तो वेगळा आहे का. बरोबर. प्रॅक्टिस जेव्हा मी सुरू केली ना रश्मी, तेव्हा खरं तर वैद्य म्हणून प्रॅक्टिस म्हणजे काढे, चूर्ण, पुड्या इतपतच असायला हवी. बरोबर. पण जसं जसं मी पेशंट्स बघत गेले ना तसं तसं माझ्या लक्षात आलं की अरे, औषधांपेक्षा पण खरं तर जी गरज आहे ना ती रुग्णांची किंवा आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची आहारशैली नीट बघण्याची गरज वाटली मला. कारण बरेचसे जे क्रॉनिक डिसीजेस आहे, मुख्यतः आयुर्वेदाकडे येणारे रुग्ण जे असतात ना, ते सगळे डॉक्टर्स करून झाले, सगळे मोठ्या मोठ्या तपासण्यांच्या फाईल्स घेऊन येणारे वगैरे असे असतात. युजली क्रॉनिक पेशंट्स आयुर्वेदाकडे पटकन वळतात, अॅक्यूट वाले लवकर येत नाही. त्यामुळे सगळं करून सवरून मग आयुर्वेद असा एक लोकांची भावना पूर्वी असायची, जी सुदैवाने आता खूप बदलली आहे. तर हा सगळा विचार करताना लक्षात यायचं की व्याधीचं मूळ जे आहे ना ते कुठेतरी जीवनशैली आणि आहारशैली इथेच येऊन थांबायचं. आणि मग प्रत्येक पेशंटला औषधाबरोबर किंवा काय करू नको काय कर या सल्ल्याबरोबरच एक डिटेल आहाराचा सल्ला द्यायला मी सुरुवात केली होती. आणि आश्चर्य वाटेल पण आयुर्वेदामध्ये आहारासाठी एक संपूर्ण वेगळा विभाग आहे. मग चरक असू देत, सुश्रुत असू देत, वाग्भट असू देत, हे जे आमचे 3 महत्वाचे आयुर्वेदातले ऋषी आहेत किंवा यांच्या ज्या संहिता आम्ही फॉलो करतो, या सगळ्यामध्ये आहाराला खूप जास्त महत्व दिलं होतं. आणि छोट्या छोट्या परंतु खूप युनिक थिअरीज आयुर्वेदात आहाराबद्दलच्या आहेत की ज्या आज जशाच्या तशा सायंटिफिक बेसिसवर खऱ्या उतरतात. मग कुठेतरी त्या थिअरीज त्याला एक प्रॅक्टिकल स्वरूप देण्याचा मी प्रयत्न केला. आणि मग आयुर्वेदात सांगितलेल्या ज्या आहाराच्या थिअरीज आहेत त्या प्रॅक्टिकल स्वरूपात बसवून
आत्ताच्या एराला सुटेबल अशा मॉडिफाय करून पेशंटला सांगायला सुरुवात केली आणि मग त्याचे उत्तम रिझल्ट दिसायला लागले. तर तू जो प्रश्न विचारला ना, की आधुनिक आहारशैली आणि आयुर्वेदिक आहारशैली यात खरोखरच तेवढा फरक आहे का? म्हणजे जाणवण्या इतपत फरक आहे का? एक साधं उदाहरण द्यायचं सांगेन तुला मी. युनिव्हर्सिटीमध्ये असताना मी जे शिकवायचे ते इंटिग्रेटिव्ह डायटेटिक्सला शिकवायचे. जिथे एक मॉडर्न न्यूट्रिशनिस्ट असायची आणि एक आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट असायची आणि मग कंबाईन आम्ही शिकवायचो. तर तिथे लक्षात आलं की आधुनिक आहारशैली ही कुठेतरी फक्त कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, कॅलरीज याची एक चौकट असते. मी तुमचं वजन घेणार, तुम्ही फिमेल आहे की मेल आहे ते मी बघणार, तुझे करंट डिसीजेस काय आहेत ते मी बघणार. त्याचं मी एक कॅल्क्युलेशन करणार की तुला इतक्या फॅटची गरज आहे, तुला इतक्या कॅलरीजची गरज आहे, तुला इतक्या प्रोटीन्सची गरज आहे. आणि माझा जॉब तिथे संपला आधुनिक आहार शास्त्रज्ञाचा किंवा आधुनिक आहार तज्ञाचा. मग ते प्रोटीन तू कुठल्याही फॉर्म मध्ये घे, कितीही घे, केव्हाही घे, त्याच्याशी मला देणं देणं नसेल. मग काय व्हायचं, इथे लिमिटेशन्स यायला लागतात. की प्रोटीन म्हटलं तर एक चिकनचा 100 ग्रॅमचा पीस पण प्रोटीन आहे. एक वाटीभर मुगाची डाळ पण प्रोटीन आहे. उडदाची डाळ पण प्रोटीन आहे. मूठभर बदाम घे, ते सुद्धा प्रोटीन आहे. मग हे प्रोटीन प्रत्येकाला सुटेबल होईल का? जर होणार नसेल, तर ती माझी जबाबदारी आहे ना, की पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला कदाचित बदाम सोसणार नाही. किंवा वाताच्या प्रकृतीने जर जास्त चिकन किंवा नॉनव्हेज खाल्लं तर त्याचं ॲपेटाईट बिघडण्याची शक्यता आहे. तर हा मेजर डिफरन्स इथे जाणवला मला, की आयुर्वेद आहारशास्त्र आधी व्यक्ती बघतं. व्यक्तीची प्रकृती बघतं आणि मग तिच्या शी निगडीत ज्या गरजा आहेत त्यांचा कॅल्क्युलेटिव्ह विचार करून प्रत्येकाला पर्सनलाइज्ड सजेशन्स दिल्या जातात. हा मुख्यतः फरक आहे. म्हणजे जनरलाइज्ड नाहीये इथे आयुर्वेदामध्ये, पर्सनलाइज्ड आहे. आणि दुसरी गोष्ट आपण काय खातो हे तर महत्वाचं असतंच. प्रश्नच नाही, हे महत्वाचं आहे. पण आपण जे खातोय ते कोण कन्झ्युम करतंय, किती कन्झ्युम करतंय, कशा स्वरूपात कन्झ्युम करतंय, असे अनेक पैलू खाण्याच्या बाबतीत असतात, जे साधे सोपे असतात, अजिबात क्लिष्ट नसतात, परंतु आपल्याकडनं दुर्लक्षिल्या जातात. तर अशा सगळ्या बाबींचा विचार म्हणजे आयुर्वेद आहारशास्त्र. रुपाली, खूप छान प्रकारे तू समजावून सांगितलं की आयुर्वेद हे माणसासाठी जनरलाइज नाहीये, तर पर्सनलाइज केलेलं आहे. आणि आय थिंक अमेरिकेत आल्यानंतरच हे न्यूट्रिशन लेबल वाचणं वगैरे त्याचं आपलं नॉलेज त्या बाबतीत वाढलेलं आहे की कशामध्ये कॅलरीज आहेत, कशामध्ये फॅट आहे. आणि इट सीम्स लाईक जे आपल्याला सगळी ठिकाणून ऐकायला मिळतं की इट्स वन साइज फिट्स ऑल, की तुम्ही वजन कमी करायचं असेल तर 1200 कॅलरीज खा, 1500 कॅलरीज खा वगैरे. पण आता जसं तू सांगितलंस की ते प्रत्येकाला सूट होणार नाही आणि तेच आयुर्वेदामध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर चांगली सुरुवात करून दिली रुपाली, थँक्यू. आता आपण वळूया. आजचा आपला टॉपिक आहे इम्युन बुस्टिंग डाएट, म्हणजे विघ्न प्रतिकार शक्ती, म्हणजे इम्युनिटी. तर म्हणजे हे इम्युनिटी म्हणजे नक्की काय आहे, त्याच्यावरती थोडं सांगशील का? नक्की, नक्की. खरं तर आपण शाळेपासून शिकतोय व्याधी प्रतिकारक क्षमता, रोग प्रतिकारक क्षमता, इम्युनिटी म्हणजे काय? तरी एक पटकन मला असं वाटतंय सांगणं गरजेचं आहे, कारण आज विषयच तोच आहे आपला. साधी गोष्ट आहे की इम्युनिटी म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही व्याधी निर्माण होत असतील, तर शरीराची एक स्वतःची डिफेन्स सिस्टीम आहे, जी वेळोवेळी कार्यरत असते, जी वेळोवेळी अलर्ट असते आणि ती जर नॉर्मल असेल, तर ती हवा तो रिस्पॉन्स क्रिएट करते शरीरामध्ये आणि जे काही पॅथोजेन्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ज्या काही व्याधी होणार आहे शरीरात किंवा त्या प्रोसेसमध्ये आहेत किंवा झाल्या आहेत, त्यांच्या अगेन्स्ट ती फंक्शनल असते. तर याला आपण म्हणतो इम्युनिटी किंवा व्याधी प्रतिकारक क्षमता. तर इम्युनिटी बेसिकली ही 3 प्रकारात आपण डिवाइड करू शकतो. एक जी असते ती जन्मजात इम्युनिटी असते, ज्याला इनेट इम्युनिटी अशी सायंटिफिक टर्म आहे. इनेट इम्युनिटी एक्सप्लेन करायला मी एक कायम चांगलं उदाहरण देते, की तुम्ही जेव्हा जन्म घेता ना, तेव्हा न मागता म्हणजे न वागता, न वादावादी करता वंशानुवंशा म्हणजे तुमचे जे काही वंशज आहेत, ते तुम्हाला त्यांची इस्टेट बहाल करत असतात. अगदी जन्मल्यापासून ती इस्टेट तुमच्या जीन्सच्या स्वरूपात एक्झिस्ट असते. आणि तुम्हाला हवं अथवा नको, ती इस्टेट तुम्हाला थ्रू आउट युअर लाईफ कॅरी करायलाच लागते. बरोबर? मग ह्या बरोबर. जीन्समध्ये तुमच्या सगळ्या वंशजांचे, तुमच्या सगळ्या मागच्या पिढ्यांचे हवे असलेले किंवा नको असलेले सुद्धा काही गुणधर्म आपण कॅरी करत असतो.
यामध्येच इम्युनिटी हा एक महत्वाचा मुद्दा आहे, की तुमच्या आई वडिलांची इम्युनिटी कशी आहे, तुमच्या आई वडिलांच्या आई वडिलांची इम्युनिटी कशी होती. तर ह्या सगळ्या हेरिडिटरी, थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं झालं तर इनेट इम्युनिटी कायम तुम्ही इनहेरिट करत असतात, बरोबर. त्यामुळे ही तुम्हाला प्राप्त झालेली इस्टेट आहे, ती तुम्ही फार प्रमाणात काही बदलवू नाही शकत. तुमच्या आई वडिलांची इम्युनिटी चांगली असेल, तुमच्या पूर्वजांची इम्युनिटी चांगली असेल, तर डेफिनेटली यू विल इनहेरिट दॅट. बट जर चांगली नसेल तर ती घेऊन तुम्हाला जगणं क्रमप्राप्त आहे. दुसरी प्रकारची जी इम्युनिटी आहे त्याला आपण अक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतो. अक्वायर्ड याचा अर्थ सहज साध्य नसलेली, परंतु ती प्रयत्नाने मिळवलेली. तर मग या अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये कुठला प्रकार येतो? अक्वायर्ड इम्युनिटीचं उत्तम उदाहरण म्हणजे आहे वॅक्सिनेशन, बरोबर. एखादा व्हायरस, एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया यांच्या अगेन्स्ट शरीरामध्ये आपण जी कृत्रिमरित्या इम्युनिटी तयार करतो त्याला अक्वायर्ड इम्युनिटी म्हणतात. वॅक्सिन म्हणजे थोडक्यात काय असतं, की इमोबिलाइज केलेले, इनॅक्टिव्ह केलेले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात आणि मग शरीरातल्या ज्या पेशी असतात, ज्यांचा सक्रिय सहभाग इम्युनिटीमध्ये असतो, या पेशी या मायक्रो ऑर्गॅनिझमशी आपण नीट इंट्रोड्यूस करून देतो आणि मग त्याच्या अगेन्स्ट आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करण्याचं काम त्या पेशी तयार करतात. म्हणजे आता त्यांना एनिमी माहिती आहे, की उद्या परत ट्युबरक्युलोसिसच इन्फेक्शन झालं तर माझ्याकडे ऑलरेडी सगळा डेटा तयार आहे इम्युन सिस्टीम मध्ये. माझी इम्युन प्रोफाईल त्याच्यासाठी व्यवस्थित अपडेटेड आहे. त्यामुळे मग या इन्फेक्शनचा मी छान सामना करू शकेन. मग टायफॉइड आहे, जॉन्डिस आहे, हेपॅटायटिस आहे आणि अशा अनेक लसी आपण देतोय बाळांना जन्म झाला. पण इथे एक मुद्दा विचार करण्याजोगा आहे, की व्हायरस हे काही 20-25 नाहीयेत. बॅक्टेरिया हे काही 20-25 नाहीयेत. त्यांची संख्या ही शेकडोत आहे, हजारोत आहे. मग तुम्ही प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट तुमच्या शरीराला व्हॅक्सिन देऊ शकता का? प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. कारण की व्हॅक्सिनचा जसा फायदा होतो तसंच खूप नुकसान होण्याचीही शक्यता त्याने असते. अर्थात महत्वाचे व्हॅक्सिन्स हे घ्यायचेच असतात. पण थोडक्यात अक्वायर्ड इम्युनिटीला इथे तुला कुठेतरी लिमिटेशन येणार आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे ना, तो ही इम्युनिटी कशावर डिपेंड आहे, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. जे आपल्याला कदाचित शाळेत नाही शिकवल्या जात. तर ही शाळेत किंवा कॉलेजमध्येही बरेचदा. तर ही व्याधी प्रतिकारक क्षमता किंवा इम्युनिटी मुख्यतः त्या मनुष्याच्या वयावर अवलंबून असते. त्या मनुष्याच्या जीन्सवर आपण बोललो तसं अवलंबून असते. आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात दुर्लक्षिला जाणारा जो मुद्दा आहे ना, तो त्याच्या सराउंडिंगवर पण इम्पॉर्टंट इम्पॉर्टन्स टाकला जातो. म्हणजे काय म्हणतात ना, त्या एन्व्हायरमेंटचा सुद्धा इफेक्ट इम्युनिटीवर होत असतो. अ, ओके. या विषयावर अभ्यास करण्यासाठी एपिजेनेटिक्स नावाची एक सेपरेट ब्रांच सुरू झाली आहे, की मी ज्या वातावरणात राहते, मी ज्या प्रदेशात राहते, मी ज्या भौगोलिक वातावरणामध्ये लहानाची मोठी होतीये किंवा मोठी झाल्यावर मी त्या त्या वातावरणात शिफ्ट होतीये, तर त्या वातावरणाचा माझ्या जीन्स पर्यंत परिणाम होत असतो. आणि हा जो अभ्यास आहे हा एपिजेनेटिक्स नावाच्या सायन्स ब्रांचमध्ये सध्या केला जातो. थँकफुली हा अभ्यास आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वीपासूनच केला गेला होता. त्यामुळे देश म्हणजे तुम्ही जिथे राहतात त्या वातावरणाचा देखील तुमच्या इम्युनिटीवर परिणाम होत असतो. वयाचं म्हणायला गेलो आपण तर लहान वयात आणि वृद्ध लोकांमध्ये इम्युनिटी थोडीशी कमी असते आणि ती तरुणपणात मध्ये व्यवस्थित डेव्हलप झालेली असते. तर वयाचा देखील परिणाम इम्युनिटीवर होत असतो. याखेरीज इनेट इम्युनिटीला नॉर्मल ठेवण्यासाठी किंवा इनेट इम्युनिटी जशी आहे तशी उत्तम राहून व्याधी प्रतिकार क्षमता वाढवणे यासाठी आहार आणि व्यायामाचा देखील खूप मोठा सहभाग असतो. आपण जे खातो ते होतो, राईट. त्यामुळे तुम्ही जे खाल त्यातनंच त्या पेशी बनणार आहेत, त्यातनंच त्यांची वाढ होणार आहे आणि त्यातनंच त्या अपडेट देखील राहणार आहे. त्यामुळे आहाराचा एक खूप मोठा परिणाम देखील इम्युनिटीवर होत असतो. रुपाली फार छान प्रकारे समजावून सांगितलं की इम्युनिटी म्हणजे नक्की काय, आणि जीन्स हा शब्द मोस्टली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण जनरली कधी ब्लेम करायचं झालं तर जीन्सला ब्लेम करतो. पण आता इम्युनिटीचा इम्पॉर्टन्स काय त्याबद्दल सांगशील का? हो. इम्युनिटीचा इम्पॉर्टन्स म्हणजे शरीरातली डिफेन्स सिस्टीमच आहे ग ती. त्यामुळे तुझी व्याधी क्षमता चांगली असेल, तर डेफिनेटली तू साधा सर्दी खोकला असू देत किंवा एखादं मोठं इन्फेक्शन असू दे, ते व्यवस्थित टॅकल करू शकते. इम्युनिटीला आयुर्वेदामध्ये दोषांच्या
तराजूमध्ये तोललं जातं. मला असं वाटतं इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना आयुर्वेद आणि त्रिदोष हे शब्द नक्कीच माहिती असतील. वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. तर बेसिकली ह्या 3 एंटिटीज ज्या आहेत त्या मेटाबॉलिझममध्ये इन्व्हॉल्व असतात. कफदोष मुख्यतः हिलिंगकडे किंवा रिजनरेशनच्या अधिपत्याखाली असतो. पित्तदोष म्हणजे ज्या काही केमिकल रिएक्शन्स मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मध्ये होत असतात त्याला इन्फ्लुएन्स करणारी जी एंटिटी ती पित्तदोष असते. आणि वातदोष म्हणजे शरीरातले वेगवेगळे जे काही मोटर सेन्सरी स्टिम्युलस आहे ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर नेणारे आणि यासारखे असंख्य कार्य करणारा दोष म्हणजे वातदोष असतो. तर आयुर्वेदामध्ये इम्युनिटी म्हणजे काय? जर तुमचे वात, पित्त, कफ हे 3 दोष बॅलन्स्ड आहेत, तुमच्या वेगवेगळ्या टिश्यूज म्हणजे रस, रक्त, मांस, बोन टिश्यू किंवा ब्लड आहे किंवा कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत वेगवेगळ्या, त्या सगळ्या सिस्टीम्स आहेत. ह्या जर बॅलन्स्ड असतील तर यू आर कॅपेबल ऑफ डिफेन्सिंग एनी मायक्रो ऑर्गॅनिझम. तर इम्युनिटीचं एवढं महत्व कुठल्याही व्यक्तीच्या स्वस्थ राहण्यामध्ये आहे. बरोबर. म्हणजे इम्युनिटीचा खूप मोठा भाग आहे आपली हेल्थ कशी राहते ह्याच्यावरती. नक्कीच. तर मग आता आपण वळूया आपल्या मुख्य प्रश्नाकडे की इम्युन बूस्टिंग डायट आयुर्वेदामध्ये कसं ते डिफाईन केलेलं आहे. नक्की, नक्की. इम्युन बुस्टिंग हा शब्द जरी छोटा असला ना, तरी त्याच्यामागे खूप म्हणजे इट्स अ टिप ऑफ आइसबर्ग असं मी म्हणेन. आयुर्वेद शास्त्र जेव्हा आहाराचा विचार करतो ना किंवा डाएट किंवा खाण्यापिण्याच्या ज्या काही सवयी आहे याचा विचार करताना सगळ्यात आधी महत्व आयुर्वेद त्या पदार्थाला नाही देत. पहिली गोष्ट, बरोबर? म्हणजे मुगाची डाळ सगळ्यांना चालणारा असा पदार्थ आहे. तो कुणाचं वाकडं करू शकणार नाही. पण जेव्हा तू गुळाकडे येते किंवा मधाकडे येते किंवा दुधाकडे येते, तर साधं दूध हे देखील प्रत्येक व्यक्तींमध्ये वेगवेगळं इफेक्ट दाखवू शकतं. त्यामुळे त्या व्यक्तीचा विचार करणं फार गरजेचं वाटतं. त्यामुळेच आम्ही वैद्य लोक खूप प्रश्न विचारत असतो बहुतेक रुग्णांना. तर जेव्हा तू इम्युन बुस्टिंग डाएट म्हणते, तेव्हा तो ज्याची इम्युनिटी आपल्याला वाढवायची त्या व्यक्तीचा विचार करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आहार म्हणजे पदार्थांची नावं मी शेवटी सांगणार आहे या एपिसोडच्या. पण ती पदार्थ खाताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा ते पदार्थ खाताना कुठले अजून विचार केला पाहिजे याच्यावर आपण आधी बोलूयात असं मला वाटतंय. इम्युन बुस्टिंगसाठी मी जसं सांगितलं तसं त्रिदोषांचं बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे. मग हे 3 दोष बॅलन्स्ड कसे राहतात? किंवा कसा आहार मी घ्यावा? जेणेकरून माझे सगळे जे काही टिश्यूज आहेत, सिस्टम्स आहेत, ऑर्गन्स आहेत किंवा या 3 एंटिटीज आहेत वात, पित्त, कफ त्या नॉर्मल कशा राहतील? हा विचार करताना सगळ्यात आधी महत्त्वाचा विचार करायचा असतो तो आपला ॲपेटाइटचा. म्हणजे मी पचवू शकतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे कुठल्याही रुटीनपेक्षा वेगळं अन्न खाताना. कारण 10 म्हणजे तू एखाद्या पंक्तीत बसलीस किंवा एखाद्या पार्टीत 10 जण खात असतील, तर त्या प्रत्येक 10 जणांचा ॲपेटाइट वेगळा असतो, ज्याला आयुर्वेदामध्ये आम्ही अग्नी म्हणतो. जठराग्नी असतो आणि प्रत्येक सिस्टममध्ये पण वेगळा एक अग्नी असतो. हा अग्नी काय करतो, की तू जे खाल्लं आहे त्याला प्रॉपर प्रोसेस्ड करणं, त्याचं डायजेशन करणं. नुसतं डायजेशन करून होत नाही, त्याचं नीट ॲब्सॉर्प्शन व्हायला पाहिजे. अदरवाईज त्या खाल्लेल्या अन्नपदार्थांची जर न्यूट्रिएंट्स वाया जात असतील, नीट ॲब्सॉर्ब होत नसतील, तर काही उपयोग नाही. आणि हे ॲब्सॉर्ब करून पण नुसतं चालत नाही, तर ते ॲसिमिलेट नीट व्हायला लागतं. म्हणजे जेव्हा तू सगळे न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब केले जातात डायजेस्टिव्ह सिस्टममधनं, तेव्हा हव्या त्या ऑर्गनला, हव्या त्या पेशीला तिथपर्यंत जाऊन पोहोचणं पण गरजेचं आहे, बरोबर? तरच त्याचा उपयोग होईल. तर ह्या सगळ्या प्रोसेसला प्रचंड इम्पॉर्टन्स आहे. तू काय खाते यापेक्षा पण कोण आणि कसं खातंय. त्यामुळे अग्नीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला आपला अग्नी माहिती असणं फार गरजेचं आहे. माझी पचनशक्ती ही डल आहे, इरेट आहे, इरेग्युलर आहे, का ती खूप स्ट्रॉंग आहे, खूप हायपर ऍक्टिव्ह आहे, हे प्रत्येकाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण अग्नी म्हणतो ना, तेव्हा 3 प्रकारचे अग्नी युजुअली सगळ्यांमध्ये असतात. एक तर मंद अग्नी, म्हणजे खाल्लेलं पचवायला खूप वेळ लागतो. म्हणजे ही व्यक्ती एकच पोळी कदाचित खाईल, पण हिला पुढे 5-6 तास अजिबात भूक लागणार नाही. किंवा थोडंसं कमी जास्त गोड खाण्यात आलं, हेवी खाण्यात आलं, तर या व्यक्तीला ते अन्न पचवायला फार वेळ लागेल. त्याच्या बरोबरच्या बाकीच्या व्यक्तींची दुसरी खाण्याची वेळ आलेली असेल, पण ही व्यक्ती म्हणेल, "नाही, जरा थोडा वेळ थांबूया आपण आधी." दुसरा जो अग्नीचा प्रकार आहे तो तीक्ष्ण अग्नी. या लोकांना कायम खायला हवं असतं. अग्नी अतिशय उत्तम असतो यांचा, कारण यांचा पित्तदोष चांगला असतो.
तर अशा लोकांना थोडं जरी खाल्लं ना तरी ते आतला अग्नी मस्त विझवतो आणि अजून प्रज्वलित होतं. त्यांना अजून खाण्याची इच्छा असते किंवा फ्रिक्वेंट ईटर्स असतात ही लोकं. फ्रिक्वेंट मंचिंग करत असतात ही लोकं. तर या प्रकारचा अग्नी हा तीक्ष्ण अग्नी आहे. मग यांना थोडा वेळ जेवण नाही मिळालं किंवा खायला नाही मिळालं, तर बऱ्याच जणांना डोकं दुखायला लागतं, माझी ॲसिडिटी वाढते, मला भूक सहन होत नाही. अशी खूप खूप कॉमन वाक्य आहे. पण त्याच्यामागे एवढा गहन विचार असेल असं म्हणजे आपण विचार नाही करत त्याचा. तर हा अग्नी म्हणजेच तुमचा मेटाबॉलिक रेट असतो. जेव्हा हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझमकडे आपण जातो, तेव्हा या अग्नीचा विचार खूप जास्त इम्पोर्टंट ठरतो. युजुअली हायपोथायरॉइडिझमचा जो पेशंट असतो किंवा जी पेशंट असते, त्यांचा ॲपेटाइट किंवा त्यांचा अग्नी हा मंदाग्नीकडे जाणारा असतो आणि हायपरथायरॉइडिझमचे पेशंट्स 100% तीक्ष्णाग्नीचे असलेले बघायला मिळतात. त्यामुळे हा विचार खूप महत्वाचा ठरतो, की अग्नी कसा आहे त्या रुग्णाचा किंवा त्या व्यक्तीचा. तिसरा जो प्रकार आहे ना, तो विषम अग्नी म्हणतो आपण, की काही व्यक्तींची प्रकृती अशी असते, की काही सीझन्समध्ये त्यांचा ॲपेटाइट खूप छान असतो. त्यांना खूप छान भूक लागते. खूप मस्त अन्न पचवू शकतात आणि दे आर फिट अँड फाईन. पण ऋतू बदलला, की मग मला जरा अपचनाचा त्रास व्हायला लागलाय, मला गॅसेस होतायत, माझ्या बावेल हॅबिट्स बदलल्या आहेत, माझे जॉइंट्स पेन व्हायला लागलेले आहेत. मग इथे कुठेतरी आपल्याला तो विषम अग्नी दिसतो, व्हिच इज नॉट बॅलन्स, व्हिच इज इरॅटिक. तर हा एक अग्नीचा तिसरा प्रकार आहे आणि अर्थात नॉर्मल प्रकार जो खूप रेअर बघायला मिळतो हल्ली, तो आहे समाग्नी, की ज्याला अगदी उत्तम वेळेवर भूक लागणार, खाल्लेलं अगदी वेळेवर पचणार, पुढचं अन्न देखील तो अगदी छान हवं तेवढंच सेवन करणार. हा आयडियल आहे, हा परफेक्ट अग्नी आहे, जो आजकाल थोडासा कमी बघायला मिळतो. तर हे 4 अग्नीचे प्रकार सगळ्यात महत्वाचं ठरतं. दुसरा मुद्दा जेव्हा आपण म्हणतो, की मला इम्यून बूस्टिंग करायचंय माझ्या डाएट थ्रू, तेव्हा हा मुद्दा फार विचारात घ्यायला पाहिजे. तो मुद्दा आहे मिताहाराचा. हितभुकम मितभुक्तम मितभुक्तम कोरुकम. बऱ्याच जणांनी इथल्या कदाचित ही संस्कृत वर्स ऐकली असेल, की ज्याला वेळेवर उत्तम भूक लागते, जो मिताहार घेतो, त्याला कोरुकम. रुक म्हणजे काय? वेदना किंवा व्याधी. त्याला कुठलीही वेदना, व्याधी होणं शक्यच नाही. त्यामुळे मिताहाराचं एवढं इम्पोर्टन्स आहे. इम्युनिटी वाढवण्याच्या हव्यासापायी मला अनुभव येतोय. स्पेशली या कोविडच्या काळात मला खूप जणांचे फोन, खूप पेशंट्सचे फोन आणि रिलेटिव्हजचे, फ्रेंड्सचे फोन येत राहिले, की "रुपाली, मी सकाळी उठल्यावर जिऱ्याचं पाणी पिते. त्याच्यानंतर 1 तासांनी मी हँडफुल ऑफ नट्स खाते. त्याच्यानंतर 1 तासाने मी सूप घेते. 2 तासांनी युज्युअल डायट असतो. मग परत संध्याकाळी मी ड्रायफ्रुटचा लाडू खाते." असा एकदम परफेक्ट डायट आहे रुपाली माझा. मला हा परफेक्ट नाही वाटला. कारण की एखाद्या व्यक्तीचा जर अग्नी मंद असेल, तर हे एवढं सगळं तो पचवू शकत नाही. बेसिकली प्रत्येकाला एवढ्या अन्नाची गरजच नसते. त्यामुळे आपण किती खातो हे इम्पोर्टंट आहे. मला वाटतं ह्या प्रत्येक मुद्द्यावर खरं आपण एक सेपरेट घेऊ शकू. त्यामुळे मी थोडक्यात वाइंड अप करण्याचा प्रयत्न करते. पण दुसरा मुद्दा कायम सगळ्यांनी लक्षात ठेवा अशी मनापासून माझी इच्छा आहे, जो मिताहार. फ्रिक्वेंट ईटिंग बेसिकली टाळणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही आधी खाल्लेलं अन्न जर नीट पचलेलं नसेल, ते नीट पचायच्या आधीच जर तुम्ही पुढचा आहार घेतला किंवा पुढचं अन्न खाल्लं, तर यू आर डेफिनेटली प्रोन टू डॅमेजिंग युअर इम्युन सिस्टम. त्यामुळे कडकडून भूक लागल्याशिवाय आणि आधीचा व्यवस्थित पचल्याशिवाय पुढचा आहार हा कुणीच घेऊ नये. मग याच्यात 5 कोर्स डाएट येतो का? 5 कोर्स डिनर येतो का? निश्चित येणारच. बरोबर? कारण तुम्ही 3 तासामध्ये अनेक राउंड्स घेत असतात जेवणाचे किंवा खाण्याचे. तर हा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. हा दुसरा का तिसरा मुद्दा होता. पुढचा मुद्दा मला आवर्जून नमूद करावासा वाटतो, जो कुठलंही आयुर्वेदाचं स्पीक, टॉपिक या मुद्द्याशिवाय कंप्लीट होऊच नाही शकत. तो मुद्दा आहे म्हणजे विरुद्ध आहाराचा. सगळ्यांनी कदाचित हे नाव ऐकलं असेल, की आयुर्वेदामध्ये मिल्कशेक चालतं का हो? असं ऐकलंय की आयुर्वेदाला मिल्कशेक चालत नाही, आयुर्वेदाला शिकरण चालत नाही. मी कायम म्हणते आयुर्वेदाला सगळं चालतं, तुमच्या प्रकृतीला ते चालत नाही. तर हा एक मुद्दा मला असं वाटतंय खूप महत्वाचा आहे, ज्याला इनकॉम्पॅटिबल डाएट किंवा इनकॉम्पॅटिबल कॉम्बिनेशन्स ऑफ फूड असं आपण म्हणू शकतो. साधी गोष्ट आहे, जर तू घरामध्ये खीर केलीस, तांदुळाची खीर केली समजा, तर त्याच्यात तू चवीसाठी याचं लिंबाचं लोणचं टाकशील का ग कधी? नाही नाही. टाकत. का नाही? काही लॉजिक्सच नाहीये त्याच्यामागे, बरोबर? मग हं, कॉकटेल का पितो आपण? कॉकटेलमध्ये सगळंच एकत्र असतं ना. अंड असतं, हो. फ्रूट असतं, वेगवेगळे ज्यूस असतात.
तर बेसिकली खूपच युनिक थिअरी आयुर्वेदाने ही जगाला दिली असं म्हणायला हरकत नाही. असंख्य असंख्य पदार्थांची लिस्ट दिली, म्हणजे यू विल बी अमेज टू रीड की, आणि ते डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला बघायला पण मिळतात. खिचडी आणि दूध हे कफ वाढवणारं असतं. शिकरण हे निश्चित कफ वाढवतं, आणि शिकरण खाणाऱ्या व्यक्तीला जर ती कफाची असेल, जर तिचा अग्नी मंद असेल, तर काही वर्षांनी तिला सगळे अलर्जीचे डिसीजेस होणारच. नक्कीच होणार. कुठेतरी एक कारण ते सापडतच. बार्बेक्यूचं उदाहरण तू घे. तुला वाटेल बार्बेक्यू मध्ये काय विरुद्ध आहे? पण ज्या पद्धतीने बार्बेक्यूचं मीठ किंवा व्हेजिटेबल्स काही असू देत, ते शिजवल्या जातात ना, ते ड्राय हिटिंग असतं किंवा ड्राय कुकिंग असतं. आणि आज कुणीही गुगल करा की ड्राय कुकिंगमुळे न्यूट्रिएंट्सवर काय परिणाम होतो. बेसिकली बार्बेक्यू मध्ये जो बाहेरचा जो ब्लॅकिश थर असतो ना, क्रिस्पी, त्याच्यासाठीच आपण करतो बार्बेक्यू, आणि तो प्रचंड टेस्टी लागतो. पण हो. ते जे ब्लॅकिश थर आहे त्याच्यामध्ये अनवॉन्टेड हायड्रोकार्बन्स असतात. मोस्ट ऑफ द पॉलिटेट्रिक अमायनो हायड्रोकार्बन्स, आणि बरेचसे असे हायड्रोकार्बन्स आहेत किंवा बरेचसे असे केमिकल फॉर्म्युलेशन्स आहेत की जे आज सायंटिफिकली प्रूव्ह झाले आहे, विच आर कार्सिनोजेनिक किंवा विच डॅमेजेस सेल वॉल्स. तर असा पदार्थ जर तुम्ही रेग्युलरली खात असाल, वन्स इन अ वाईल काहीच प्रॉब्लेम नाही, वन्स इन अ वाईल ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही बार्बेक्यू खायला. पण काही लोकांचा मेजर मील पोर्शन जर तो असेल किंवा खूप प्रमाणात खाल्ला जात असेल, खूप फ्रिक्वेंटली खाल्ला जात असेल, तर कुठेतरी एक एनसीडी साठी तो कारणीभूत ठरू शकतो. एनसीडी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस. तर कुठेतरी हे विरुद्धांनांचं जे कॉम्बिनेशन आहे ते तिकडे लीड करत असतं. किंवा साधं घेतो की चिकन हे कधीच दह्यामध्ये आणि मधामध्ये कुक करू नये, आणि मोस्ट ऑफ द टाइम्स मॅरिनेशन साठी मला असं वाटते हेच वापरलं जातं, दही आणि हे. हो. पंजाबी ग्रेव्हीज मध्ये पण अगदी सर्रास आपण क्रीम आणि दह्याचा वापर करत असतो, विच इज नॉट, म्हणजे लॉजिकलच नाहीये ते बेसिकली. यानंतर अजून उदाहरण द्यायचं झालं तर कुठल्याही मांसाहारानंतर दुधाचे डेझर्ट्स खाणं किंवा दुधाची व्यंजनं खाणं ही सुद्धा म्हणजे खूपच इनकॉम्पॅटिबल आहे. उदरस्थाचा तू उल्लेख केला. उदरस्थमध्ये मी एक पूर्ण चॅप्टरच विरुद्धांनावर घेतलेलं आहे. फार गरजेचं वाटलं होतं मला ते. आणि उत्सुकता असेल तर नक्कीच उदरस्थ मधले ते सगळे कॉम्बिनेशन्स वाचा, की जे आजच्या घडीला आपण वापरतो. आयुर्वेदाचा काळ सोडून द्या, त्या काळात कदाचित वेगळ्या रेसिपीज असतील. पण आजच्या घडीला मी कुठल्या कुठल्या विरुद्धांना खातीये ते मला माहिती पाहिजे, म्हणजे मग मी त्याच्यावर कंट्रोल ठेवेन. तर जरूर त्यात वाचा. तर हे सगळे जे मुद्दे आहे ना, हे आहाराशी रिलेटेड किंवा इम्युन बुस्टिंग डाएट आपण जो म्हणतो, यासाठी प्रचंड महत्वाचे आहे. मग तुम्ही साधी मुगाची खिचडी खाऊन पण तुमचा इम्युनिटी वाढवू शकतात, आणि मग भलेही फॉर्टिफाईड विटामिन्स आणि मिनरल्स असलेली प्रोटीन पावडर खाऊन पण तुमची इम्युनिटी बिघडू शकते. सो हाऊ यू ईट आणि हू इज इटिंग दॅट पर्टिक्युलर डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मला कळलं की माझा अग्नी तीक्ष्ण आहे. मी दर 1 तासाने किचन मध्ये जात असते काहीतरी मंच करायला. पण म्हणजे 12 वाजले की मला लंचची मला आठवण आलेली असते. दुपारचे 12 वाजले की. पण हो, जसं तू बोललीस की आपली स्वतःची बॉडी टाइप कशी आहे ते आपल्यालाच माहिती असायला पाहिजे. आणि आता जसा तू उल्लेख केलास विरुद्धाहार की जे फूड कॉम्बिनेशन चांगले नाहीयेत आणि ते कधी-कधी खाल्लेले चांगले आहेत आणि खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे जी मला तरी आधी माहिती नव्हती. आता पुढचा प्रश्न हा आहे की कुठले पदार्थ आहे जे आपण इम्युन बूस्टिंग साठी खाऊ शकतो? नक्की, नक्की. रश्मी, अजून एक मुद्दा राहिला खरं, तोही मी ऍड करते. प्रोसेस्ड फूडचा मुद्दा मला असं वाटते अमेरिकेत तुम्ही जेव्हा राहता तेव्हा फार महत्वाचा ठरतो, बरोबर? कारण की हो. माझी स्वतःची आहारशैली अमेरिकेत आल्यावर फार बदलली असं मला वाटायला लागलंय. अडचण म्हणून का होईना, काही सोल्युशन नाही दुसरं म्हणून बरेचदा काही गोष्टी या पाकिटातनं काढून खायला लागतात. तर ह्यावरही मी ब्लॉग लिहिलेला आहे, डेफिनेटली तो वाचतीलच सगळेजण. पण हाही खूप महत्वाचा, बेसिकली हे नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे, की हे प्रोसेस्ड आहे, रेडी टू ईट आहे, म्हणजे नक्की काय आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. हे अन्न खाणं का वाईट आहे याचं जेव्हा नॉलेज असेल तेव्हा इट विल बी युअर चॉईस. हे मला माहितीये तरी मी खातीये. पण बरेचदा काय होतं की याबद्दल नॉलेजच नसतं आणि सगळे खातायत, इथली लाईफस्टाईल आहे म्हणून आपण ती अडॉप्ट करत जातो. तर तेवढं होऊ नये म्हणून मी हा मुद्दा ऍड करते की प्रोसेस्ड फूड बेसिकली आयदर ते कुक्ड असतं किंवा रेडी टू कुक असतं, आणि ते नीट राहावं, त्याचं शेल्फ लाईफ वाढावं म्हणून डेफिनेटली त्याच्यावर वेगवेगळ्या
प्रोसेस केल्या जात असतात, म्हणून त्याला प्रोसेस फूड असं म्हणतात. आणि शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी सगळ्यात कॉमन जी गोष्ट आहे ती आयदर त्याच्यात खूप सॉल्ट टाकणं किंवा शुगर टाकणं किंवा लिटरली एखादं केमिकल टाकणं, जेणेकरून ज्याला जंतू संसर्ग होत नाही, म्हणजे फक्त त्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढत नाही. बट आपण जे पाकिटातनं घेऊन खातो इट्स ऍज गुड ऍज ममी, राईट? लाईफलेस फूड असतं ते. फक्त त्याला बुरशी लागलेली नसते, त्याच्यात कुठले ऑर्गॅनिझम्स नसतात, पण त्याच्यात लाईफ पण नसतं. आणि यू शुड नो की दिस इज स्टेल फूड बेसिकली, हे शिळं अन्न आहे, प्रोसेस्ड फूड. पण त्यातही तुम्हाला थोडंसं लॉजिकली कळलं पाहिजे की कणिक मी ठेवू शकते, 1-2 आठवडे मी कणिक ठेवू शकते, 2 महिने पण मी कणिक ठेवू शकते, त्याला मी शिळं अन्न कदाचित म्हणणार नाही. पण पोळी केवळ तिला बुरशी लागत नाही, फ्रीजमध्ये उत्तम राहते, म्हणून ते ताजं अन्न कधीच होऊ शकणार नाही. बरोबर? आणि इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफस्टाईल राईट नाऊ. पण यू शुड नो दिस की थोडंसं मला याच्यातनं न्यूट्रिशन मला ताज्या पोळीतनं जे मिळणार आहे ते मला यातनं नाही मिळणार आहे. मग ते कुठेतरी तुला दुसरीकडनं बॅलन्स करायला लागेल. दुसरी गोष्ट, हे जे शेल्फ लाईफ मी म्हणते ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. की एक वेळेस दूध आपण जे म्हणतो, बरोबर, दुधाचं एक वेगळं लॉजिक आहे आपलं, की 24 तासामध्ये दूध हे शिळं होतं. आज आपण ते कार्टनमध्ये दूध पितो. मग असं दूध पिणं जर माझी गरज असेल, मला जर फ्रेश दूध मिळत नाही अमेरिकेमध्ये, मग ते दूध मी कसं देऊ माझ्या मुलांना, किंवा ते दूध मी कसं कन्झ्युम करू की जेणेकरून त्यातला जो शिळेपणाचा दोष आहे तो जाईल. मग याला मी साधं उपाय सांगते की कायम चिमूटभर सुंठ पावडर घाला त्याच्यात, किंवा थोडंसं वेलची दालचिनी घाला. कारण की शिळ्या अन्न पदार्थांमुळे जे काही कफदोष वाढतात शरीरामध्ये ते या सुंठीने कमी होतील. मग या सुंठीमुळे टॉक्सिन्स तयार नाही होणार. झाले तरी ती ही सुंठ आपोआप तुम्हाला बॅलन्स करू शकेल त्या टॉक्सिनला. तर हे माहिती असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. अर्थातच आपले सगळे आत्ताचे उपस्थित प्रेक्षक म्हणू का काय म्हणूया, प्रेक्षकच म्हणायला हवं, सुजाण आहेत, त्यामुळे हे लॉजिकली डिसिजन घ्यायला नक्कीच हा एक मुद्दा मदत करेल असं मला वाटतं. आता आपण तू विचारलेल्या प्रश्नावर येऊ की असे असे काय अन्नपदार्थ आहेत की जे माझी इम्युनिटी वाढवू शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा मला आपला मिसळीच्या डब्यावर यायला आवडेल. कारण की प्रत्येक, आणि स्पेसिफिकली इंडियन किचन, प्रत्येक किचन मध्ये एक तुम्हाला ऑलरेडी एक खजिना असतो औषधांचा, आणि तो तुम्ही वाईजली जर वापरला ना, तर मग हे जे काही पदार्थ आहे की मी थोडंसं विरोधान्न खाल्लं, किंवा थोडंसं मी शिळं खाल्लं, किंवा आज जरा मी जास्तच जेवले, किंवा नाहीये माझा डाएट थोडासा आज व्यवस्थित, तर मग हे कुठेतरी बॅलन्स करायला हा किचनचा स्पाइसचा खजिना उपयोगी येतो. मोस्ट ऑफ द स्पाइसेस तू बघशील ना, किचन स्पाइसेस हे सगळे अँटी मायक्रोबियल असतात, अँटी पायरेटिक असतात, म्हणजे ताप कमी करणारी असतात. त्याच्यानंतर अँटी फंगल देखील असतात. बरेचसे फंगल इन्फेक्शन्सवर किचन स्पाइसेस वापरून मी काही रुग्णांना इथे रिझल्ट देऊ शकले. याचं कारण ते इतके पोटेंट आहेत सगळे. काळी मिरी घेतो. काळी मिरी हे उत्तम जे ट्युमर्स असतात ना, म्हणजे अँटी कॅन्सेरियस मध्ये ते गणलं जातं. तर ट्युमरच्या सेल्सची वॉल ब्रेक करण्याचं काम हे ब्लॅक पेपर उत्तमरित्या करता, असे रिसर्च पेपर्स मध्ये मेन्शन केलेलं आहे. दालचिनी ही उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. तुमच्या स्किन साठी घे, किंवा ज्या काही चयापचय क्रियामध्ये वेगवेगळे टॉक्सिन्स तयार होतात ते बॅलन्स करण्यासाठी दालचिनी अतिशय उत्तम आहे. जिरे हे खूप छान आपण ऍपेटाइट स्टिम्युलायझर आहे असं म्हणू शकतो. किंवा हे सगळे स्पाइसेस थोडक्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी तुझी मदत करत असतात. त्यामुळे व्यवस्थित प्रमाणात या स्पाइसेसचा रोज उपयोग करणं फार गरजेचं आहे. मग तो मी कसा उपयोग करू शकेन वेगवेगळ्या स्पाइसेसचा? तर मी धने जिरे पूड खूप कॉमन आहे. धने जिरे दालचिनी याची मी एक सेपरेट पूड करून ठेवू शकते. किंवा सुंठ मिरे, आणि एक खूप इझिली अवेलेबल गोष्ट आहे जी कदाचित ऑर्लँडो मध्ये पण मिळेल, अजून मला नाही दिसली, पण पिंपळी. सगळ्यांनी पिंपळी ऐकली असेल. लहान मुलांना आपण उगाळून देतो, अशी ट्विस्टची एक छोटीशी शेंग असते. तर ती पिंपळी देखील सगळ्या इम्युनिटीशी रिलेटेड डिसिजेसवर आपण एक उत्तम औषधी म्हणून वापरू शकतो. तर मग मी त्या सुंठेच्या पुडीमध्ये थोडीशी पिंपळी टाकून ठेवली. हे एक छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवलं. त्याच्यानंतर वेलची आहे, जायफळ आहे, दालचिनी आहे, याची मी एक सेपरेट पूड करून ठेवली. मी जवसाची चटणी करून ठेवली कोरडी. त्याच्यानंतर मी भरपूर लसणाची, खोबऱ्याची चटणी, भरपूर सुंठ पावडर करून वेगळी करून ठेवली. तर हे सगळे कॉम्बिनेशन्स वेगवेगळ्या डिसिजेसवर वापरू शकतो आपण, इतके परिणामकारी असतात. जसं मी मेन्शन केलं की सुंठेची आणि लसणाची चटणी,
तो इम्युनिटीशी रिलेटेड एक रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा व्याधी आहे. त्याच्यावर लिटरली हे औषध म्हणून काम करेल इतकं ते समर्थ आहे. तर मग ह्या स्पाइसेसच्या युक्तीने वापर करणं आपण जे म्हणतो ना, तर हे खूप गरजेचं आहे. साधे लहान मुलं आहेत, की साधा सर्दी ताप खोकला झाला तर लगेचच अँटिबायोटिक देण्याची काहीही गरज नाहीये. किचन स्पाइसेसने पण या गोष्टी खूप छान मॅनेज करता येतात. अँटिबायोटिकचा उल्लेख झाल्यावर मला आठवलं, की अँटिबायोटिक इज पोटेंट रिझन टू डॅमेज युअर इम्युनिटी. त्यामुळे हो. हा सगळ्या पालकांनी किंवा सगळ्या इथे उपस्थित सगळ्यांनी नीट लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे, की आज नीतीतलं अँटिबायोटिक हे इम्युनिटी सप्रेस करणारं अँटिबायोटिक आणि स्टेरॉइड हे खूपच एक प्रमुख कारण आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. अ, दुसरी गोष्ट खाण्यामध्ये आपण ज्या डाळी असतो, तर या सगळ्या डाळींमध्ये श्रेष्ठ डाळ सांगितली मुगाची डाळ, हिरवी मुगाची डाळ. मग तुम्ही आठवड्यातले 5 दिवस अ, डाळ खात असाल, तर त्यातले 3 दिवस तुम्ही आवर्जून मुगाची डाळ खा. बाकीचे दिवस मिक्स अँड मॅच तुम्ही करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट घरात असते ती मीठ. सी सॉल्ट हे म्हणजे पूर्ण बंद केलं तरी चालण्याजोगं आहे असं मी म्हणेन. त्याऐवजी सैंधवाचा तुम्ही वापर करा. सैंधवाचा पीएच पण इतका छान असतो, की जे सॉल्टमुळे होणारे जे नुकसान आहे ते अजिबात सैंधवामुळे होत नाही. मग यू यू नीड टू रिप्लेस सी सॉल्ट बाय रॉक सॉल्ट ऑर सैंधव काळे मीठ आहे त्याच्याने. हं. तुपाचा वापर ही कायम एक प्रश्नचिन्हामध्ये असलेली गोष्ट असते. आवर्जून चांगल्या तुपाचा वापर करा, लोण्याचा वापर करा. कारण की या सगळ्या गोष्टी सेल रिजनरेशनसाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि इम्युनिटीचा खूप जवळचा संबंध सेल रिजनरेशनशी असतो. अं, याखेरीज मला अजून सांगायला आवडेल आहारामध्ये जर रेड मीट मला आवर्जून एक त्याविषयी बोलावंसं वाटेल, की इथे रेड मीट खाणं बरंच नॉर्मल आहे. पण आयुर्वेदामध्ये स्पेसिफिक उल्लेख आहे, की रेड मीट खाऊ नये जास्त. तर तोही एक मुद्दा सांगावासा वाटतो. आज आज प्रूव्ह झालं आहे, की रेड मीटला ज्या गोष्टीमुळे लाल रंग येतो, हीम नावाचं जे आयर्न असतं, ते ह्युमन बॉडीमध्ये नीट प्रोसेस केल्या जात नाही. आणि आफ्टर डायजेशन NEUG5C नावाचा एक मॉलिक्यूल असतो, जो शुगरचा असतो. आणि हा शुगरचा मॉलिक्यूल काहीही फॉर्म न बदलता शरीरामध्ये फिरत राहतो आफ्टर डायजेशन, रेड मीट खाल्ल्यानंतरचं. आणि असं लक्षात आलंय, की हा जो शुगर मॉलिक्यूल आहे, हा खूप फेव्हरेबल असतो कॅन्सरस टिश्यूसाठी. म्हणजे इफ यू आर स्टोअरिंग तुमचे शरीर जर बँक असेल या मॉलिक्युल्सची, तर इट इज फेवरेबल फॉर कॅन्सर टिश्यूज. सो ह्याच्यावर खूप छान तुम्ही वाचू शकता, रिसर्च पेपर्स खूप छान आहे. त्यामुळे रेड मीट कमी खावं असं म्हटलं जातं. अदरवाईज रेड मीट न्यूट्रिएंट्सचा खजाना आहे. सगळेच न्यूट्रिएंट्स असतात रेड मीट मध्ये, पण मग तरीही का कमी खायचं? कारण हे आहे त्याचं. बरोबर. ड्रायफ्रुट्स मध्ये काळ्या मनुकांचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल, खजुराचा उल्लेख करावासा वाटेल, की दिवसभरामध्ये एक साधारणतः आपली प्रसादाची एक छोटीशी वाटी असते ना, तेवढं भरून ड्रायफ्रुट्स पोटात गेलेच पाहिजे. मग फ्रुट्स मध्ये सगळे सिट्रस फ्रूट हे छान इम्युनिटी वाढवणारे असतात. सीझनल जे फ्रुट्स आहेत ते जरूर खाल्ल्या गेलेच पाहिजे. फक्त परत एकदा फ्रूट ज्यूस आणि अन्न एकत्र नको. लंच बरोबर किंवा डिनर बरोबर फ्रूटचा ज्यूसचा जर तुम्ही ग्लास घेत असाल, इथे मी माझ्या बघण्यात आलंय असं, की बरीचशी सवय आहे इथे. तर तो खूप घातक आहे. कारण की फ्रूट ज्यूसने डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचा पीएच बदलतो. अन्न पचवायला खूप नंतर त्रास होतो. त्यामुळे जेवणाबरोबर आयदर ताक किंवा पाणी आणि फ्रुट्स वेगळे आणि ज्यूसच्या फॉर्म मध्ये न घेता कधी पण ताजे फळं चावून खाणं कधीही उत्तम आहे. याखेरीज अळीव आहेत, खसखस आहेत, हे थोडेसे दुर्लक्षिले जाणारे किचन मधल्या गोष्टी आहेत. ओलं खोबरं आहे, यांचा आवर्जून वापर असावा. अं, काही गोष्टी ज्या आहेत ना, नागलीचं पीठ घे किंवा ज्वारीचं पीठ घे, ह्या असं वाटत नाही की ह्या काय इम्युनिटी वाढवणार किंवा इव्हन साधा तांदूळ घेतो, जो आम्ही रेड राईस रिकमेंड करतो किंवा साठे चाळीचा तांदूळ रिकमेंड करतो. तांदूळाने इम्युनिटी वाढते. उलट इथे भात कमी खाणारे बरेच जण असतील, की वजनासाठी मी कमी खाते भात किंवा पण तू ह्याचे केमिकल कंपोझिशन वगैरे बघशील ना रेड राईसचे, तर अतिशय छान उपयोग इम्युनिटी वाढवायला किंवा हिलिंग वाढवायला रेड राईसचा होतो. त्यामुळे एक ट्रेडिशनल डाएट आपण फॉलो करावा असं मला वाटते. महत्वाची गोष्ट जे काही आहे ते करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात प्रत्येक वेळेस शक्य नसेल ते, पण जरूर ते फॉलो करण्याचा प्रयत्न करावा.
दही आणि ताक याबद्दल मला सांगावसं वाटेल, की दह्यापेक्षा ताक कधीही सरस. त्यामुळे ताकाचा बिनधास्त वापर कुणीही, कुठल्याही वयाची व्यक्ती करू शकते. ताकाने सर्दी होत नाही. अनलेस अँड अंटिल तुम्ही ते फ्रीजमधनं काढून मुलांना देत असाल तरच सर्दी होते. अदरवाईज ताकाचा भरपूर छान वापर इम्युनिटी वाढवायला होतो, कारण की ताकाने अग्नी उत्तम राहतो. दह्याने थोडासा कफ वाढू शकतो. त्यामुळे दही कायम दिवसा खावं. दही खाताना दह्याबरोबर कायम सढळ हाताने तुपाचा एक चमचा घ्यावा. म्हणजे मग ते दही बाधत नाही. किंवा दह्याबरोबर किंचित सैंधव किंवा किंचित मध घेतलं तरी ते दही बाधत नाही. त्यामुळे दही जर खात असाल, दही आवडणारे बरेच जण जर इथे असतील, तर मग मी दही सोडणार नाही. मग तरी कसं खाऊ? तर त्याच्यासाठी एक छान उपाय मी हा सांगू शकते. याखेरीज काही पदार्थ असे आहेत ना, की जे शक्यतो जास्त खाण्यामध्ये नसावे. तर अशा पदार्थांची पण आयुर्वेदामध्ये लिस्ट आहे. तीही मला सांगायला आवडेल. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली पहिले 2 त्यांनी जे मेन्शन केले आयुर्वेदात ते आहे, की वाळवलेल्या भाज्या आणि वाळवलेलं मांस. आलं की नाही हं. फ्रोझनमध्ये. हो. तर ह्या आवर्जून टाळण्याच्या गोष्टी आहेत. जसं मी सांगितलं तसं हे लाईफलेस आहे. म्हणजे हे खराब नाहीये, पण हे लाईफलेस आहे. इट्स नॉट गोइंग टू हेल्प एनीवे इन न्यूट्रिशन. त्यामुळे मग त्याचा वापर थोडासा कमी झाला तर उत्तम आहे. कारण की जेव्हा या भाज्या वाळवल्या जातात, तेव्हा आयदर त्या खूप गरम किंवा खूप थंड हवेच्या झोताखालनं पास केल्या जातात. त्यामुळे त्या डिहायड्रेट होतात. त्यातला सगळा जलीय अंश हा काढला जातो, जेणेकरून त्या टिकतील, त्या खराब नाही होणार. आणि मग या भाज्यांवर मग सॉल्ट घे किंवा एम-एस-जीज आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत प्रिझर्व्हेशनचे. ते सगळे अप्लाय करून मग तुला ते पॅकेटमध्ये येतं आणि मग तू ते पटकन 1 मिनिटात करू शकते सूप वगैरे. बरोबर. तर हे थोडंसं टाळणं गरजेचं आहे. तीच गत नॉन व्हेजिटेरियन प्रिझर्व्ह केलेल्या गोष्टींमध्ये आहे. अं, तिसरा जो पदार्थ स्पेसिफिकली उल्लेख केले आयुर्वेदात त्याचं नाव आहे, तुला गंमत वाटेल, की आयुर्वेदाच्या काळात चीज होतं? हो, होतं. तर दुधाच्या वेगवेगळ्या व्यंजनांमध्ये किलाट आणि कुर्चिका असे 2 संस्कृत वर्ड्स आहेत, ज्याचा लिटरली रेसिपी बघितली ना, तर चीज आणि पनीरशी मिळती-जुळती आहे ती. तर अच्छा. हे चीज आणि पनीर हे चीज आणि पनीर खाण्यात कायम नसावं असा एक उल्लेख आहे. ह्याच्यासाठी कारणं 3 आहे. हा पचवायला उत्तम अग्नी लागतो. कोणीही सोम्या-मोम्या छान नाही पचवू शकणार. स्पेसिफिकली जर एज ओल्ड असेल किंवा काही व्याधी झालेल्या असतील, तर तुमचा ॲपेटाइट ऑलरेडी बिघडलेला असतो. त्यामुळे उत्तम पचनशक्ती ज्याची आहे, तोच माणूस हा पदार्थ जास्त प्रमाणात किंवा वारंवार खात असेल तर पचवू शकेल. बाकीच्यांनी तो कधीतरी थोड्या प्रमाणात खाल्ला तरी हरकत नाही. मात्र नेहमी खाण्यात नसावा, रेग्युलरली खाण्यात नसावा. हे सांगण्याचा मुद्दा असा की ऑलमोस्ट म्हणजे वजन ज्या आयांना आपल्या मुलांचं वजन वाढवायचं आहे, यातल्या 80% ते 90% आयांनी मला सांगितलंय, की मी रोज एक चीजचा क्यूब त्याला खायला देते. कारण की ते 100% प्रोटीन आहे म्हणून. मग त्याच पेशंट्सचं सगळी हिस्ट्री घेतली किंवा करंट प्रोफाईल पाहिलं डिसीजेसचं, तर नक्कीच ते इम्युनिटीकडे जाणारं आढळायचं. कुणाला रॅशेस येत असायचे अंगावर, कुणाला सतत शिंका असायच्या, कुणाला अस्थमाची सुरुवात असायची. तर याचं मूळ कुठेतरी नक्कीच पचन संस्थेमध्ये असतं 100%. त्यामुळे हे पदार्थ जपून खा, आपल्या अगदीचा विचार करा आणि मगच खा. अ, यानंतर आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे ना, तो कमळाचं मूळ आणि कमळाचं देठ हे जे पदार्थ आपल्या खाण्यात नसतात, पण काही कम्युनिटीज आहे किंवा काही देश आहेत, की ज्याच्यामध्ये हे अगदी युज्युअल फूड म्हणून खाल्लं जातं. त्याचं मुख्यतः कारण तेव्हा असं देता येईल, की कमळाची जी ग्रोथ असते ती पूर्णपणे पाण्यामध्ये असते आणि एक स्पेसिफिक आपण म्हणतो ना, अल्गीचा एक प्रकार त्याच्याभोवती वाढत असतो. आता जर हं, केमिकल हं. कंपोझिशन त्याचं चेक केलं आणि ती अल्गी कुठेतरी इम्युनिटीशी रिलेटेड डिसीजेस उत्पन्न करू शकते. म्हणून तो कमी खावा असा त्याकाळी उल्लेख असावा. त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत. जवस. आजकाल जवस हे हेल्दी फूड म्हणून खाल्लं जातं. पण जवसाचं प्रमाण कायम कमी असावं. म्हणजे जवस हा मेन इन्ग्रीडियंट कुठल्याही याच्यात असू नये. जवस एक कमी खायला लावले. जवसाचे फायदे जरूर आहेत, उत्तम आहेत. पण अतिप्रमाणात खाल्ल्याने दृष्टीदोष उत्पन्न होतात. म्हणजे आय रिलेटेड, आयसाइट रिलेटेड वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात जवसामुळे. त्याच्यानंतर दह्याचं मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. मधाचा उल्लेख राहिला. मध हे उत्तम प्रतीचं मिळालं तर इम्युनिटी वाढवणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये अग्रगण्य आहे. त्यामुळे मधाचा वापर कशा स्वरूपात करू मी? तर पंचामृत ऐकून तुम्हाला माहिती असेल. पंचामृत हे एक असं कॉम्बिनेशन आहे, की जे आम्ही व्याधी प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी
अगदी बिनधास्त प्रिस्क्राईब करायचे. मी तर प्रिस्क्राईबच करायचे, आज औषध म्हणूनच प्रिस्क्राईब करायचे, की सकाळी उपाशी पोटी एक आपली प्रसादाची छोटी वाटी भरून पंचामृत घेणं, ही एक सवय बनवा. तर हे एक आयुर्वेदिक वॅक्सिनेशन आहे असं आपण म्हणू शकतो. करायला आवडेल. याखेरीज नाचणी आहे. तर नाचणीचे दरवेळेस क्लिष्ट भाकरी करण्याची काही दरवेळेस गरज नाहीये. मग मी नाचणी कशा स्वरूपात इझिली वापरू शकेल? तर नाचणीचं पीठ आयदर करून ठेवा किंवा मिळतंच. ते कोरडं भाजून डब्यामध्ये भरून ठेवा. जेणेकरून ते छान 2-1 महिने व्यवस्थित राहतं. आणि हे कोरडं छान गोल्डन भाजलेलं पीठ त्याच्यामध्ये फक्त पाणी मिसळा. त्याला एक उकळी आणा, चमचाभर तूप टाका, जिरे पावडर टाका, किंचित चवीला मीठ आणि साखर टाका. एक पौष्टिक काय म्हणतो ना आपण इन्स्टंट सूप तयार होईल. आणि असेच सूप तुम्ही ज्वारीचं करा, बाजरीचं करा, तांदुळाच्या पिठाचं करा. या वेगवेगळ्या स्वरूपात तुम्ही हे इन्स्टंट सूप करू शकता. त्याच्यासाठी अजिबात बाहेरची कुठलीही पाकिटं आणण्याची गरज नाहीये. कुठलेही प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले सॉस वापरायची गरज नाहीये. आणि कुठलेही MSG असलेले स्पाइसेस वापरायची गरज. तुपाबद्दल मला वाटते बोललेच नाही. तुपाचा वापर आहारामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे साजूक तुपाचा वापर साजूक तूप करणं कदाचित आता इथे शक्य नाहीये. पण चांगल्या ब्रँड्सचे तूप अवेलेबल आहेत बाजारात. तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. रुपाली तर खूप छान माहिती दिली की कुठले पदार्थ खावेत आणि कुठले पदार्थ खाऊ नयेत. तू बऱ्याचशा आपले ड्राय स्पाइसेस आहेत, खडे मसाले ज्याला म्हणतात, त्यांचा उल्लेख केलास आणि त्यातले काही काही कॉम्बिनेशन सुद्धा सांगितलेस. त्याची एखादी लिस्ट वगैरे असेल का की कुठले कॉम्बिनेशन चांगले आहेत? मी असं कुठेतरी आय थिंक वाचलंय की ऐकलं, आठवत नाही, पण हळदीचा असर तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यात काळी मिरी घातली जाते. करेक्ट. आणि तू बघशील ना, हे ट्रेडिशनल कॉम्बिनेशन इतके परफेक्ट आहे, इतके सायंटिफिक आहे, की मग तुझ्या लक्षात येतं, की अरे हे कॉम्बिनेशन काय घेतलंय? कारण की कुठेतरी काउंटर ऍक्टिव्हिटीज असतात एकमेक. एक्झॅक्टली हाच मुद्दा विरुद्धांगांचा आहे. मी जे म्हणते ना, की ओके. काही गोष्टी या एकत्र येऊ शकत नाहीत. त्या एकत्र आल्या की सगळं बिघडतं. पण काही गोष्टी अशा आहेत, की ज्या एकत्र आल्यात, की एकमेकांची पोटेन्सी वाढवतात. त्याचं हे उत्तम उदाहरण तू मला दिलं, हळद आणि काळी मिऱ्याचं. काळी मिरीचं. तर म्हणजे ती कॉम्बिनेशनची तू लिस्ट देऊ शकलीस तर खूप छान. म्हणजे जसं तू बोललीस जरूर. की तू सुंठ आणि कशी तरी पावडर हो. करून ठेवलीये, तू दुधात घालून खाऊ शकता किंवा जरूर. दह्यात आणि घालून खाऊ शकता. उदरस्थमध्ये हे सगळं आहे. त्यामुळे उदरस्थ वाचल्यावर ह्या सगळ्या बऱ्याच रेसिपीज पण आहेत. म्हणजे 30 दिवसाच्या 30 नाश्त्याच्या रेसिपी पण मी उदरस्थमध्ये दिलेल्या आहेत. काही कॉमन आहेत, काही अनकॉमन आहेत, काही थोड्याशा कंटेम्पररी आहेत आणि काही ट्रेडिशनल आहेत. तर यामध्ये हे मुद्दे आहेत, जे निश्चित तुम्हाला वाचायला ओके. मिळतील. आता मी एक प्रश्न पाहिला मीराकडून होता, मखणा. आय थिंक मखणा म्हणजेच लोटस रूट, नाही का? लोटस, लोटस, हां. लोटस. ते त्याच्याबद्दल आय थिंक तू आताच लोटस रूट बद्दलच बोललीस ना, की त्याच्यावरती प्रश्न काय आहे? ते चांगलं आहे का खायला? जरूर. ते खूप चांगलं आहे कारण अतिशय पौष्टिक असतं ते, गुणांनी थंड असतं आणि मज्जा म्हणजे आम्ही ज्याला नर्व्ह टॉनिक म्हणतो ना, नर्व्ह टॉनिक म्हणून ते उत्तम काम करू शकतं. त्यामुळे मखना वापरायला हरकत नाही अजिबात. कमळाचं मूळ आणि देठ सांगितला होता, की जो गुळगुळीत हां. आणि ताजा असतो. पण मखनाला काहीच हरकत नाही. ओके. ओके. आता आपला अम, च्यवनप्राश आपल्या इम्युनिटीसाठी चांगला आहे का? हा एक प्रश्न आलाय. जरूर. च्यवनप्राश इम्युनिटीसाठी अतिशय उत्तम आहे. नुसती इम्युनिटी नाही तर करंट तुमचे रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड काही कंप्लेंट्स असतील, तर त्या सुद्धा सॉल्व्ह करणारा म्हणजे लिटरली एका औषधावर काही गोष्टी बऱ्या होऊ शकतील. इतकं उत्तम औषध च्यवनप्राश आहे. त्यामुळे निश्चित सगळ्या वयाच्या लोकांनी कुठलाही मी उन्हाळ्यात मला सोसवेल का, गरम पडेल का, हा कुठलाही विचार न करता रोज घ्यावं असं हे औषध आहे च्यवनप्राश. आणि कुठल्या ठराविक वेळेला घेणं चांगलं असतं? बरोबर. च्यवनप्राश सुद्धा पचायला थोडा वेळ लागतो हं, कायम लक्षात ओके. असू दे. कारण की अनेक ओके. औषधांनी युक्त आहे ते. तेल, तूप आणि बऱ्याचशा गोष्टी एकत्र असतात त्यात. त्यामुळे ओके. च्यवनप्राश पचवायला एक साधारणपणे एखाद्या तासाचा अवधी लागू शकतो काही जणांना. तर च्यवनप्राशाचा डोस 1 चमचा ठेवावा. आपला पोह्याचा जो चमचा असतो तो. लहान मुलांना म्हणजे 10 वर्षापर्यंत 1 चमचा. त्याच्यानंतर तरुणांसाठी तो 2 चमचे आणि परत आफ्टर 60 1 चमचा.
असा त्याचा डोस असावा. सकाळची वेळ ही उत्तम वेळ आहे च्यवनप्राश घ्यायला आणि च्यवनप्राशवर दूध पिऊ नका. अच्छा. ओके. बरं झालं ते तू सांगितलंस. आय थिंक कुठेतरी तो एक मिसकन्सेप्शन बहुतेक असावा की दूध च्यवनप्राश आणि दूध. प्यायला. हा. मध्ये अगं मी च्यवनप्राशच्या मिल्कशेकची रेसिपी वाचली आणि चांगल्या अच्छा. चांगल्या स्टँडर्ड न्यूजपेपर मध्ये आणि मला थोडंसं गलबलून आलं की अरे हे असं नका करू. बरोबर, बरोबर. रुपाली, आता एक दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नाकडे मी वळते की आता सध्याची जी परिस्थिती आहे, आपण करोना व्हायरसच्या संकटामधून जातोय. अशामध्ये आपल्याला करोना व्हायरस होऊ नये, म्हणजे हे आपल्या हातात आहे की नाही माहिती नाही, कारण आपली सराउंडिंग कशी आहे त्याच्यावरही डिपेंड आहे. तर त्यासाठी आपण इम्युनिटी चांगली राहावी म्हणून काही गायडन्स देशील का त्याच्यावर? नक्की नक्की. या प्रश्नाचं उत्तर तर मी देतेच, पण मला एक प्रश्न स्क्रीनवर दिसला की 2-3 वर्ष जुना असलेला च्यवनप्राश वापरू शकतो का मी? असा प्रश्न होता. च्यवनप्राश हा 5 वर्ष उत्तम स्थितीत राहू शकतो. जर ओला चमचा त्यात बुडवला गेला नसेल, त्याला बुरशी आली नसेल किंवा त्याचा रंग खूपच बदलला नसेल, चव कडवट नसेल झाली, तर तो च्यवनप्राश तुम्ही अगदी 5 वर्षही वापरू शकता. पण एवढा पुरवून पण नका वापरू. तो त्या वर्षी संपलेला उत्तम. त्यामुळे नेक्स्ट इयर तुम्ही ताजा च्यवनप्राश घेऊ शकाल. हां, प्रश्न तू विचारला की कोविड काळामध्ये आपण हो. इम्युनिटीसाठी काय करू शकतो? हा. आत्ताचा हा टिपिकल काळ असा आहे ना, की माहितीचा नको तेवढा भडीमार सगळीकडनं होतोय. मग तो WhatsApp बरोबर. असू दे, Facebook असू दे आणि ॲज अ वैद्य मला पण खूप वेगवेगळ्या शंका आणि हे येत असतात, की हे खरं आहे का? हे खोटं आहे का? त्यासाठी एक छोटीशी मी गाईडलाईन दिली होती बऱ्याच पेशंट्सला किंवा यांना. तर ती मला तुम्हालाही सगळ्यांना द्यायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं कोविड इम्युनिटीशी रिलेटेड आहे का? डेफिनेटली कोविड इम्युनिटीशी रिलेटेड आहे. कोविड व्हायरसचा सगळ्यात मोठा जो दुष्परिणाम होतो तो पहिल्यांदा श्वसन संस्थेवर होतो आणि त्याच्या काही लेटर स्टेजेसमध्ये बाकीच्या सिस्टम्स पण अफेक्टेड होतात. त्यामुळे पहिली जबाबदारी येते ती आपल्या श्वसन संस्थेची काळजी घेण्याची जबाबदारी येते. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की रोज काय गोष्टी मी तोंडावाटे घेऊ, म्हणजे काय खाऊ आणि काय करू, या दोन्ही मुद्द्यांवर आपण बोलूया. आयुष काढ्याबद्दल मी एक मागे ब्लॉग लिहिला होता. किती जणांनी वाचला तो माहित नाही मला. स्वयंपाकघरातल्या साध्या गोष्टी वापरून एक आम्ही चहासारखा काढा तयार करून तो घ्या असं सजेस्ट करतोय. तर त्याच्यामध्ये दालचिनी, सुंठ, काळ्या मनुका, चवीसाठी थोडासा गूळ, तुळशीची पानं आणि काळे मिरे असा तो हम्म. काढ्याचं म्हणजे इन्ग्रेडियंट्स आहे. आणि हम्म. साधारणपणे प्रत्येक या सगळ्या गोष्टी म्हणजे घरात जर 4 जण असतील, साधारणपणे 1-1 चमचा या सगळ्या गोष्टी घेतल्या तरी हरकत नाही. फक्त काळे मिरे किंचित कमी घ्या आणि तुळशीची पानं थोडी जास्त घ्या. आणि हे सगळं लिटरली चहासारखं उकळवायचं. म्हणजे 3 कप हम्म. जर तुम्ही पाणी घेतलं, तर ते अर्धा कप उरलं पाहिजे. आणि ओके. मंद आचेवर झाकण न ठेवता हे सगळं उकळवायचं. चवीसाठी किंचित गूळ घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालणार आहे. हा काढा सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा अर्धा-अर्धा कप. अतिशय उत्तम बरं. इम्युनिटी मेंटेन राहील. नस्याबद्दल किती जणांनी ऐकलं इथे? हा आहाराशी रिलेटेड मुद्दा नाही तरी मला मेन्शन करावासा वाटतो. पण नस्याचा खूप छान उपयोग इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो. नस्य इज नथिंग बट नॉस्ट्रिल्समध्ये काही गोष्टींचे ड्रॉप्स टाकणं. तर साजूक गाईचं तूप असेल किंवा साधं तिळाचं तेल असेल, ह्याचे जरी 2-2 थेंब जर तुम्ही सकाळी किंवा रात्री झोपताना केव्हाही नाकामध्ये दोन्ही नाकपुड्यांमध्ये 1-1 थेंब किंवा 2-2 थेंब टाकले, तर तुमचा पूर्ण हम्म. रेस्पिरेटरी म्युकोझा छान इम्यून होतो बऱ्याचशा गोष्टींना. पण ह्याची ओके. अर्थात सतत प्रॅक्टिस करावी लागते. आज मी नस्य घेतला आणि उद्या मी इम्युनिटी वाढली माझी असं नाही होत. त्यामुळे ही एक बरोबर. प्रॅक्टिस आपण सुरू करू शकतो. गुळण्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही जास्त बाहेर जात असाल किंवा सततचं येणं-जाणं असेल बाहेर, तर एक ठराविक 2-3 वेळा गुळण्या करण्याने बऱ्याचशा सिम्प्टम्समध्ये रिलीफ होऊ शकतो. कोविड असताना किंवा कोविड केल्यावर कुठली औषधं घ्यायचा हा मुद्दा आपण पर्पजफुली टाळू. पण त्याही पेशंट्समध्ये खूप छान रिझल्ट्स काही औषधांनी आम्हाला मिळतायत. टेलिफोनिक कन्सल्टेशनवरनं वगैरे या गोष्टी होतायत आणि खूप सॅटिस्फाईंग रिझल्ट्स सिम्प्टम्समध्ये मिळतायत आपल्याला. याखेरीज जेवणाच्या बाबतीत गोड आणि खारट हे 2 रस रस म्हणजे टेस्ट.
हे या दोन प्रकारचे पदार्थ जरूर कमी खा. कारण की या 2 टेस्टमुळे इम्युनिटी बऱ्यापैकी डाऊन होते आणि तेवढीच ती आंबट आणि कषाय म्हणजे ऍस्ट्रिंजंट टेस्टने वाढत असते. याचा अर्थ खूप आंबट खा असा नाही परत. पण जरूर गोड पदार्थ टाळा या काळात. हेवी मील्स टाळा. कमीत कमी रेस्टॉरंटचं कमीत कमी, मी पूर्ण बंद करा असं तर नाही म्हणू शकत, पण कमीत कमी रेस्टॉरंटचं फूड प्रिफर करा. याखेरीज लॉकडाऊन म्हणजे किचनची स्पर्धा सुरू झाली आहे मला वाटते. रोज प्रत्येक जण नवीन रेसिपी टाकल्याशिवाय लॉकडाऊन सफल नाही होणार असं वाटतंय. तर हे आवर्जून टाळा. जेवण हलकं ठेवा, साधं ठेवा, ट्रेडिशनल ठेवा. व्यायाम करा भरपूर आणि झोप हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. झोपेवर मला असं वाटतं सेपरेट सेशन घेण्याची गरज आहे, कारण फारच महत्वाचा मुद्दा आहे. कारण की तुमची एका दिवसाची जी डिस्टर्ब झोप असते, तू एक दिवस जर नीट झोपली नाहीस तर पुढचे 3 दिवस तुझी इम्युन प्रोफाईल झिरोला आलेली असते आणि ती वाढवण्याला परत पुढचे 3 दिवस म्हणजे टोटल आठवडा जातो. इतकं एका दिवसाच्या झोपेचं इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे शांतपणे झोपा, जागरण करू नका. आय थिंक खूप चांगली माहिती मिळाली आणि मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनाही काही प्रश्न विचारायचे, तर आता त्यांना आपण संधी देऊया की त्यांना काही प्रश्न आहेत का. तर तुम्ही अनम्यूट करू शकता आणि अनिता तुला बहुतेक अनम्यूट करावं लागेल ना. हा केलं तुम्ही आता म्हणजे मी अलाव केलंय सगळ्यांना, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. रेकॉर्डिंग स्टॉप करायचंय का. नाही, रेकॉर्डिंग असू दे चालू. कदाचित प्रश्नाचं उत्तरही तेवढंच हेल्पफुल असेल. प्रश्न सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढं उत्तर. रुपाली, मला एक प्रश्न होता. तू म्हणाली होतीस की फ्रुट्स एकत्र खाऊ नये लंच बरोबर, तर तू काय टाइम सजेस्ट करते. मी किती वेळानंतर किंवा किती वेळा आधी. बरोबर. साधारणपणे फ्रुट्स आणि पुढचं मील याच्यामध्ये 1.5 तासाचं अंतर असावं. ओके, थँक्यू. हो, आणि युजली ब्रेकफास्ट साठी फ्रूट चांगली गोष्ट आहे, किंवा इव्हिनिंग स्नॅक्स जर सवय असेल की संध्याकाळी मला कडकडून भूक लागली तर ती अतिशय उत्तम वेळ आहे फ्रुट्स खाण्याची. आणि दुसरा प्रश्न होता की सपोज आता कोकोनट खाऊन ठेवलं आणि मी फ्रीज केलं तर त्याचं हे जाईल ना, म्हणजे इट्स नॉट गुड राईट. म्हणजे इट्स नॉट गुड असं नाही म्हणू शकत आपण. अर्थात त्याचे जे 100 पोटेन्सी असेल त्याची, ती कदाचित एक 30-40 ने कमी होईल, पण वाईट नाहीये, नक्कीच वाईट नाहीये. ओके, थँक्यू. यू कॅन. बाकी कोणी प्रश्न विचारते. मला एक प्रश्न आहे. तर आता जो तुम्ही काढा सांगितला तर ते पुन्हा सांगाल का इन्ग्रेडियंट्स. हो, मी सांगेन, किंवा मी असं म्हणेन की तो तुम्ही ब्लॉगही निश्चित, मी सांगते पण तो ब्लॉगही निश्चित वाचा, कारण की त्याच्यामध्ये प्रत्येक इन्ग्रेडियंटचं महत्व दिलंय आणि दुसरीकडे ते कसं वापरू शकाल तेही दिलंय. तर बेसिकली याचे इन्ग्रेडियंट्स आहे काळे मिरे, दालचिनी, सुंठ, तुळस आणि काळ्या मनुका. तुळशीची ताजी पानं नाही मिळाली तर वाळवलेली तुळस किंवा तुळशीची पावडर मिळते इंडियन स्पाइस स्टोअर मध्ये, तर तीही तुम्ही वापरू शकता. थँक्यू. आणि त्या ब्लॉग मध्ये मग त्याचं प्रपोर्शन ही असेल ना रुपाली. ब्लॉग्स मध्ये सगळं बनवण्याची पद्धत दिली आहे आणि काय करू नका काय करा हे पण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मायक्रोवेव्ह करू नका काढा, किंवा मायक्रोवेव्ह मध्ये नका तयार करू काढा. तर तो DRRUPALI डॉक्टर रुपाली PANSE डॉक्टर रुपाली पानसे .wordpress.com असा ब्लॉगचा ऍड्रेस आहे. आम्ही मंडळाच्या ग्रुपवर सुद्धा, व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ते पोस्ट करू रुपाली, म्हणजे सगळ्यांना ते उपलब्ध होईल. आणि तुझे पुस्तक प्रकाशित केलंय ते सुद्धा माझ्या मते भरपूर लोकांना उपयोगी पडणार आहे, कारण तू जी आज माहिती दिलीस ती बऱ्यापैकी तिथे सुद्धा आहे राईट त्या पुस्तकामध्ये. मला एक प्रश्न आहे रुपाली, विचारायचा आहे. ते रागीचं जे तू सूप सांगितलं,
मी युजली रागी माल्ट घेते विथ बटर मिल्क. इज इट अ गुड कॉम्बिनेशन की ते नाही घ्यायला हवं बरोबर म्हणजे? नाही, अतिशय उत्तम आहे. ताकाबरोबर नागलीचं पीठ, नाचणीचं पीठ उत्तम कॉम्बिनेशन आहे, प्रश्नच नाही. ओके, अच्छा ठीक, बस तेच विचारायचं. मला एक प्रश्न आहे. दिस इज मिलिंद. इंटरमिटंट फास्टिंग बद्दल आयुर्वेद मध्ये काय सांगितलंय? इज इट प्रिफर्ड और त्याचे काही काय फायदे किंवा काय नुकसान होऊ शकतं त्यामुळे? बरोबर. इंटरमिटंट फास्टिंग करताना 3 मुद्दे परत लक्षात ठेवा, की माझी नीड काय आहे, माझ्या अग्नीची नीड काय आहे, माझ्या ॲपेटाईटची नीड काय आहे. जर तुमचा अग्नी तीक्ष्णाग्नी असेल आणि तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करत असाल तर डेफिनेटली इट्स अगेन्स्ट युअर नेचर. त्याच्यानंतर एक 2-3 गाईडलाईन्स आयुर्वेदात चांगल्या दिल्या आहेत, की केव्हा खावं. त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे, की जोपर्यंत आधी खाल्लेलं अन्न पचलं नसेल, तोपर्यंत खाऊ नये किंवा 6.5 ते 7 तासापेक्षा जे अंतर आहे, एवढं अंतर सफिशियंट आहे फास्टिंगसाठी. ह्याच्या उपरात तुमच्या शरीराला अन्नाची गरज ही असणार आहे. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग करताना स्वतःची प्रकृती जाणून घेणं फार महत्वाचं आहे. वात प्रकृतीच्या लोकांना अजिबात इंटरमिटंट फास्टिंग सहन होत नाही. त्या लोकांना मायग्रेनचा त्रास व्हायला लागतो. ॲपेटाईट पूर्ण बिघडलेला असतो. बॉवेल हॅबिट्स खूपच डिस्टर्ब झालेले असतात. त्यामुळे हा किंवा कुठलाही डाएट 1 मील डाएट आहे किंवा दीक्षित डाएट आहे किंवा दर 3 तासांनी खा सांगणारा हा डाएट आहे. हा आणि कुठल्याही प्रकारचा डाएट मी सांगितला आणि तो सगळ्यांना सूट झाला अशा प्रकारचा डाएट नाहीये हा कुठलाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराच्या नीड्स काय आहे, माझी प्रकृती काय आहे हे जाणून घेऊन मग त्यातला एखादा डाएट चूज करणं हे खूप गरजेचं आहे. कारण की 2 वेळा खा हा डाएट खूप जणांना सूट झाला, पण त्यातल्या बाकीच्या अनेक जणांना त्याचा त्रासही झाला. ते पुढे नाही आल्या बऱ्याच गोष्टी त्या. पण आम्ही बघायचो की पेशंटला लिटरली 3-3 दिवस कॉन्स्टिपेशन असायचं, ॲपेटाईट बिघडलेला असायचा. तर जरूर करा कुठलाही डाएट, पण एक तज्ञाचा सल्ला घेऊन करा असं मी सांगेन. थँक्यू. माझं नाव मनीष. मला एक प्रश्न आहे. प्रोबायोटिक्स बद्दल आपण आज काहीच बोललो नाहीत, तर बरोबर. प्रोबायोटिक्स बद्दल अधिक माहिती कुठून मिळू शकेल? तुमच्या ब्लॉग्सवर तुम्ही खूप छान मुद्दा आहे. हो, ब्लॉग्स मध्ये एक मला असं वाटते की एक टोटली एक पूर्ण ब्लॉग त्याला डेडिकेटेड केला आहे मी. बेसिकली इडली आणि प्रोबायोटिक असं त्या ब्लॉगचं नाव आहे. बरोबर. कारण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पण अगदी लहानपणापासून आम्ही लहानपणापासून आणि थोडासा गैरसमज आहे की प्रोबायोटिक फक्त दह्यातच असतात किंवा फर्मेंट केलेल्या गोष्टींमधूनच मिळवू शकतात. त्यातही असतात डेफिनेटली. पण बाकीच्याही आहारातल्या अनेक गोष्टी, कच्ची केळी घ्या किंवा कुस्करलेलं केळ आणि तूप घ्या किंवा आपलं मोवळं दही घ्या, ताक घ्या, हा उत्तम सोर्स आहे. तर प्रोबायोटिकच्या नादात खूप छान मुद्दा आहे हा. थँक्स फॉर आस्किंग. प्रोबायोटिकच्या नादात बाहेर जी प्रॉडक्ट्स मिळतात ना, की जी प्रॉपर म्हणजे एक फुल कॉम्बिनेशन, एक डोसच असतो बॅक्टेरियाचा, प्रोबायोटिक बॅक्टेरियाचा, तर ते मला असं वाटतं टाळा. त्याच्याऐवजी तुम्ही नॅचरली वळा. अजून कच्च्या केळीमध्ये तर खूप छान फायदा मिळतो या प्रोबायोटिक गोष्टींचा. इडली जरी केली असेल तर ती कमी फर्मेंट असेल. डोसे करत असाल तर ते मॉडरेटली फर्मेंटेड गोष्टींचेच करा. 2-2, 3-3 दिवस आपण जे फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे त्याचा मूळ जो हेतू आहे तो पूर्ण गट फ्रेंडली बॅक्टेरिया सगळे डिस्ट्रॉय होतात त्याच्यात. तर तसं करू नका. यू विल बी अमेज्ड टू नो की डोश्याची रेसिपी सांगताना आयुर्वेदामध्ये आवर्जून लोण्याचा वापर करायला लावलाय, की लोणी घालून जर त्यावर डोसा केला तर त्याने पित्त वाढत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना डोसा खाल्ल्यावर पित्त वाढण्याचा त्रास असेल, पण तरीही त्या प्रोबायोटिक्सचे बेनिफिट्स घ्यायचे असतील तर या साध्या गोष्टींचा इन्क्लुजन आपण करू शकतो आपल्या डे टू डे याच्यात. यू कॅन रीड ऑन ब्लॉग अबाउट प्रोबायोटिक आणि एक प्रश्न होता, आणखीवाले बोलतो. त्रिफळाचे काही हे गुणधर्म असे आहेत की ज्यातनं त्रिफळा तर महौषधी म्हणून आम्ही ओळखतो. सगळ्या औषधांचा बादशाह म्हणून त्रिफळा आहे. केवळ त्रिफळा घेऊन प्रॅक्टिस करणारे वैद्य पूर्वी अस्तित्वात होते. त्यामुळे भरपूर सांगण्यासारखं आहे. आय डोंट नो, पण त्रिफळाबद्दल एक मुद्दा मला आवर्जून सांगावासा वाटेल की आजकाल स्वतःच्या मनाने वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह प्रॉब्लेमसाठी, कॉन्स्टिपेशनसाठी, मोशन क्लिअर होण्यासाठी जो स्वतःच्या मनाने महिनोन-महिने त्रिफळा पावडर घेतली जाते रात्री, ती अतिशय चुकीची आहे. कारण की
काही औषधींचा उल्लेख आहे की जो सतत 15 दिवसांच्या वर कधीही दिल्या जाऊ नये. त्यामध्ये त्रिफळा एक औषध आहे. हे बऱ्याच जणांना माहीतच नाहीये. त्यामुळे स्वतःच्या मनाने त्रिफळा जर घेत असाल तर 15 दिवस घ्या. त्याच्यानंतर पुढचा 15 दिवस ब्रेक द्या आणि मग परत पुढचे 15 दिवस घ्या. दुसरी गोष्ट की त्रिफळामध्ये ऍस्ट्रिंजंट टेस्ट ही प्रॉमिनंट टेस्ट असते. त्यामुळे तुमचं इंटेस्टायनल जो म्युकोजा आहे तो ड्राय होण्याची शक्यता असते, विच विल मोर लीड टू कॉन्स्टिपेशन. त्यामुळे त्रिफळा आणि कॉन्स्टिपेशनचा वापर करत असाल तर बी अवेअर, टेक प्रॉपर कन्सल्टेशन. मला आता विचारायचंय की आपण आता इडली बद्दल आणि डोशाच्या ह्याच्याबद्दल वगैरे बोलत होतो, पण काही ठिकाणी असं ऐकायला मिळतं की असे आंबवलेले पदार्थ किंवा इव्हन ईस्ट वगैरे वापरून बनवलेले पाव हे आपल्या पोटाला चांगले नाहीत. तर म्हणजे हे खरं आहे का? म्हणजे आंबवलेले पदार्थ, आता आपण बोलत होतो की ते प्रोबायोटिक्स असतात, तर ते हो. आंबवलेल्या पदार्थांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे पुस्तकामध्ये उल्लेख आहेच, पण मी इथेही आवर्जून सांगायला आवडेल. तुम्ही नुसतं भारताचं उदाहरण घेतलं ना तर उत्तर प्रदेशामधले आंबवलेले पदार्थ आणि साऊथ मधले आंबवलेले पदार्थ यामध्ये तुम्हाला जमीन अस्मानाचा फरक दिसेल. आंबील ऐकलं असेल तुम्ही, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठापासून ते आंबील तयार करतात. दॅट इज द बेस्ट सोर्स टू गेट प्रोबायोटिक. कारण मग ताकामध्ये शिजवलेलं असतं, खूप फसफसेस तोवर ते फर्मेंट केलेलं नसतं. पण इट इज फॉर शुअर की जर ते ओव्हर फर्मेंटेड असेल तर त्यातले बॅक्टेरियाज हे कधीही गट फ्रेंडली नसतात. ते डेफिनेटली तुमची ऍसिडिटी वाढवणार, पचनाचे बाकीचेही वेगवेगळे डिसीजेस क्रिएट करणार आणि पौष्टिकता मात्र गेलेली असते त्या धान्याची अति फसफसण्यामुळे. दुसरी गोष्ट की यू कॅनॉट ब्लेम एव्हरी टाइम की ओव्हर फर्मेंटेड खाल्लं म्हणून असं झालं, कारण की ते फर्मेंट करण्याची पद्धत जी तुम्ही मेन्शन केली. आता ईस्ट टाकून ते फर्मेंट करणं म्हणजे कुठेतरी हा ओव्हरडोस झाला बॅक्टेरियाचा, किंवा तुम्ही आर्टिफिशियली त्याचं टायमिंग कमी करण्यासाठी सोडा म्हणा, ईस्ट म्हणा हे सगळं ऍड करत असतात. पण हेच जर मोळं दही आहे, त्या दह्याचं केलेलं ताक आहे, किंवा वेगवेगळ्या धान्य आपण इडलीसाठी वगैरे भिजवून बाहेर ठेवून एक 5-6 तास त्याला देतो आणि मग नॅचरली जे थोडंसं फर्मेंट झालेलं आहे हे सगळं बेनिफिशियल आहे. पण आपण जे ब्रेड खातो, आपण जे पिझ्झा बेस बघतो, किंवा आपण बाहेर हॉटेलमध्ये जी इडली वगैरे खातो, ते त्यांना ही सगळी प्रोसेस करायला तेवढी वेळ नसते. इट्स ऑन कमर्शियल लेवल. त्यामुळे त्यांना ते क्विक टाइम मध्ये झालेलं हवं असतं, हव्या त्या प्रमाणात फर्मेंट झालेलं असतं. कारण एखादी गोष्ट ओव्हर फर्मेंट झाली तर ती स्पॉन्जी होते आणि आपण ह्या जे बाहेर सगळं खातो ते स्पॉन्जी असतं, विच इज ओव्हर फर्मेंटेड. ओके, थँक्यू. आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आता आपण आजचा कार्यक्रम इथेच थांबवणार आहोत. डॉक्टर रुपाली, थँक्यू सो मच. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एकदम दमदार झाली. तू जी काही इन्फॉर्मेशन दिलीस एकदम आय ओपनर इन्फॉर्मेशन आहे. बऱ्याचशा गोष्टी मलाही माहिती नव्हत्या, तर तुझा मनापासून धन्यवाद. हो रश्मी, आणि मला पण आभार मानायचे OMM चे, आणि मुख्यतः अभिनंदन करायचंय की असं व्हर्च्युअली कनेक्ट करून वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम घेणं ही खरंच खूप गरज होती. मला असं वाटतं आपण सगळे त्या निमित्ताने अजून कॉन्टॅक्ट मध्ये राहू, आणि त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं टीमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक्यू. आपलं अजून आपली एक सिरीजच होणार आहे, सगळ्यांनी त्याबद्दल वाचलं असेलच. पुढच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत आपल्याला आयुर्वेद कशा प्रकारे हेल्प करू शकेल जे डायबेटिक आहेत, जे प्री डायबेटिक आहेत, की ज्यांच्या हेरिडिटरी डायबिटीज आहे. आणि आपल्याला बरेच प्रश्न असतात की याच्यामध्ये आयुर्वेद आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकेल. तर ते आपण पुढल्या भागात बघणार आहोत डॉक्टर रुपाली पानसेन बरोबर. तर आजच्या पुरती एवढंच. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आजचा कार्यक्रम अटेंड केल्याबद्दल. थँक्यू.